आषाढी एकादशी आणि कार्तिक शुद्ध एकादशी ही पांडुरंगाकडे असते आणि कार्तिक वद्य एकादशी ही ज्ञानोबरायांकडे असते. आज कार्तिकी एकादशी. या एकादशीला भगवंत योगनिद्रेतून उठतात. आषाढी एकादशीला भगवंत योगनिद्रेत जातात आणि या एकादशीस ते निद्रेतून उठतात. म्हणून या एकादशीला अत्यंत महत्त्व आहे. या एकादशीच्या दिवशी उपवास करावा, जागरण करावं आणि भगवत भजन करावं. या दिवशी केलेलं पुण्य हे चिरकाल टिकणार आहे. म्हणून या दिवशी अन्नदान करू नये, द्यायचंच असेल तर फलहार द्यावा. काही परंपरांनुसार आज तुलसी देवी आणि भगवान विष्णूंचा विवाह लावून दिला जातो. म्हणून या दिवसास तुलसी विवाह म्हणून सुद्धा ओळखले जाते. भगवंताचं भक्तांवर वारकऱ्यांवर इतकं प्रेम आहे की आषाढी एकादशी कार्तिकी एकादशीला भगवंत वारकऱ्यांची आतुरतेने वाट पाहतो. भगवंत नामदेवाला म्हणतो कसा की आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे तुझं पांडुरंग. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला मला विसरू नका, मी तुमची वाट पाहतो. पतित पावन मी तो आहे खरा, तुमचेही बरा दिसत असे. मी पतिताला पावन करणार आहे, परंतु मी तुमच्यामुळे बरा दिसतो. माझं खरं सौंदर्य, माझं खरं महत्व तुमच्या प्रेमी भक्तांमुळे आहे. तुम्ही जाता गावा हुरहुर माझ्या जीवा, भेटायला केधवा मज लागे. तुम्ही गावाला निघून जाता आणि माझ्या जीवाला हुरहुर लागते. मला आता परत तुम्ही कधी भेटणार? मी तुमच्यासारख्या प्रेमी भक्तांची आतुरतेने वाट पाहतो. धावून या देव गळा घाली मिठी, स्कुंद स्कुंदोनी गोष्टी बोलत असे. देव धावत येतो आणि नामदेवरायांना मिठी घालतो आणि स्कुंदून स्कुंदून या गोष्टी सांगतो की माझं तुमच्याशिवाय कोणी नाही. संपूर्ण विश्वाचा मालक नामदेवरायांना म्हणतात, तीही त्रिभुवनी मज नाही कोणी, म्हणे चक्रपाणी नामयासी. आणि हे सगळं बोलल्यानंतर भगवंत स्तब्ध होतो. आषाढी आणि एकादशीला जो भगवंत तुमची वाट पाहतो त्या भगवंताकडे जाणं हे आपलं कर्तव्य असतं. ज्या संतांच्या सेवेसाठी भगवंत स्वतः आतुरतेने वाट पाहतो, आतुरतेने त्यांची पूजा करतो, त्या संतांचं पूजन या कार्तिकी एकादशीला तुमच्याकडून घडावं. ते मनोभावे केल्यानंतर मिळणारं पुण्य हे चिरकाल टिकणार आहे. आणि कार्तिकी एकादशीच्या तुम्हा सर्वांना विठ्ठलमय शुभेच्छा.